संपूर्णतः अभियान या मालिकेतील वाशिम जिल्ह्यावर केंद्रित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. निवेदन विशाल बोरे. सादर करते सूरज गोळे. निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये नीती आयोगामार्फत राबविल्या जाणाऱ्या संपूर्णतः अभियान विषयक कार्यक्रमामध्ये वाशिम जिल्ह्याचा सामाजिक निर्देशकांच्या आधारे आपण आढावा घेणार आहोत. आकांक्षित जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार आणि नीती आयोगाच्या वतीने सुरू करण्यात आलेले संपूर्णतः अभियान वाशिम जिल्ह्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. नीती आयोगाच्या वतीने 500 आकांक्षित तालुके आणि 112 आकांक्षित जिल्ह्यातील 12 प्रमुख सामाजिक क्षेत्र निर्देशकांमध्ये संपूर्णतः प्राप्त करण्याच्या दृष्टीने 4 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान राबविली जाणारी देशव्यापी मोहीम म्हणून संपूर्णतः अभियानांतर्गत शिक्षण, आरोग्य, पोषण, कृषी, जलसंपत्ती, सामाजिक आणि आर्थिक विकास यासह विविध विषयांवर लक्ष केंद्रित करणारी विकासाची एक नवीन पाऊलवाट म्हणून संपूर्णतः अभियान कार्य करणार आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्हा आणि मालेगाव तालुक्याचा समावेश अभियानात करण्यात आला असून जिल्ह्यात शिक्षण, पोषण, आहार, सामाजिक विकास या बाबतीत 100% उद्दिष्ट साध्य केले आहे. तर गरोदर मातांची 12 आठवड्यातील नोंदणी आणि माती परीक्षण यासह पत्रिका वितरित करणे या दोन्ही उद्दिष्टांसाठी पुढील 3 महिन्यात 100% ही उद्दिष्टे घेऊन कार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केले आहे. सर्वांना नमस्कार. नीती आयोगकडून संपूर्णतः अभियानचं आता राबवणं चालू आहे. 4 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंतचं या कार्यक्रम आहे. यामध्ये आता नीती आयोगकडून आम्हाला ब्लॉकसाठी 6 इंडिकेटर्स आहे आणि जिल्ह्यासाठी कारण की आमचा जिल्हा ॲस्पिरेशनल जिल्हा पण आहे आणि आमच्याकडे मालेगाव ब्लॉक आहे ते ॲस्पिरेशनल ब्लॉक पण आहे. या दोन्हीमध्ये 6 इंडिकेटर्स आहेत. त्यामध्ये आम्हाला 100% सॅच्युरेशन करायची आहे. या 100% सॅच्युरेशन म्हणजे हे एक आदत या इंडिकेटरमध्ये कसं काम करायचे भविष्यामध्ये हे सगळ्यांच्या मनात सेट होऊन जाते. यांच्या उद्दिष्टाने या कार्यक्रमात सुरू झालेली आहे. यामध्ये आम्ही 3 इंडिकेटर्समध्ये ऑलरेडी 100% अचीव केलेली आहे. अजून आम्हाला गरोदर मातांची 12 आठवड्याच्या आत रजिस्ट्रेशनमध्ये आम्ही 93% आहे ते आम्हाला 100% आणायची आहे. आता आम्हाला कळते की महिला मायग्रेशन होतात आहे, दुसऱ्या ठिकाणी जातात आहे, यांच्यासाठी त्यांच्याकडून बदल कसा करायचे यांच्याबद्दल आमचं पूर्णपणे नियोजन आहे आणि 3 महिन्यामध्ये आम्ही ते 100% अचीव करणार आहे. आणि दुसरा एक विषय आहे की सॉईल हेल्थ कार्ड यांच्यामध्ये आम्हाला थोडा कमी आहे आमची परफॉर्मन्स, ते पण आम्ही 3 महिन्यामध्ये 100% पर्यंत अचीव करणार आहे. संपूर्णतः अभियानाच्या माध्यमातून कृषी विभागाने माती परीक्षणाचे 93% उद्दिष्ट साध्य केले असून पुढील 3 महिन्यात आयोगाच्या सूचनेनुसार 100% उद्दिष्ट साध्य करण्यात येईल. तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत नियोजन केले जात असून स्वच्छ परिसर व्हावा, सांडपाण्याचे व्यवस्थापन व्हावे, आरोग्याच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी कार्य केले जाणार असल्याची माहिती गट विकास अधिकारी रवींद्र सोनोने यांनी दिली. वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे. आम्ही सर्व अधिकारी विविध योजनेचे आम्ही जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यापूर्वी आम्ही सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय या कामामध्ये संपूर्ण काम करून आम्ही आमचा जिल्हा हागणदारी मुक्त केलेला आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन व महिला गाळ व्यवस्थापन या विषयावर आम्ही सध्या काम करत आहे. त्या अनुषंगाने आमचे तज्ज्ञ लोक, ग्रामसेवक, सरपंच वगैरे हे सगळे तज्ज्ञ लोक गृहभेटीसुद्धा देत आहेत आणि गृहभेटी देऊन गावकरी मंडळींना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहेत. त्यामुळे निश्चितच याचा आपल्या सर्व गावकऱ्यांच्या आरोग्यावर सुद्धा चांगला परिणाम होईल. धन्यवाद. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत प्रसूतीपूर्व नोंदणी, मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी,
पोषण आहार, बचत गटांच्या तुलनेत फिरते भांडवल व मिळालेल्या बचत गटांचा आढावा या अभियानाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. अभियान हे खऱ्या अर्थाने जनजागृतीचे कार्य करणारे असून यासाठी नीती आयोगाच्या वतीने वाशिम जिल्ह्यासाठी पिरामल फाउंडेशन नीती आयोगामार्फत कार्य करीत आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकास व आर्थिक विकासाच्या नवीन संधी कशा पुरवता येतील, खऱ्या अर्थाने संपूर्णतः अभियान जन आंदोलन कसे होईल याबाबत कार्य केले जात असल्याची माहिती पिरामल फाउंडेशनच्या सदस्या पोशिता दत्त यांनी दिली. नमस्कार, मैं पोशिता दत्ता हूँ पिरामल फाउंडेशन से. फिलहाल वाशिम डिस्ट्रिक्ट में एज ए डिस्ट्रिक्ट लीड काम कर रही हूँ और यहाँ पे हमारे अदर टीम मेंबर्स भी हैं. तो बेसिकली संपूर्णता अभियान जो है वो अगले 3 महीने चलना है, जहाँ पे नीति आयोग ने ये टारगेट, मतलब जैसे कि हम भी नीति आयोग के डेवलपमेंट पार्टनर्स हैं, तो एडमिनिस्ट्रेशन के लिए और डेवलपमेंट पार्टनर्स के लिए फ़िलहाल यही टारगेट है कि नेक्स्ट 3 महीने हम इसको कैसे एक जन आंदोलन की तरह इस अभियान को लेके जा सकते हैं, ताकि समाज के हर लोगों में, वाशिम के हर लोगों में इस चीज़ को लेके एक जागरूकता बने कि क्यों संपूर्णता अभियान चलाना है और क्या क्या एक्टिविटीज़ हो रही है जो करने पे या जो होने से यहाँ के जो महिलाएं हैं, बच्चे हैं, उनके हेल्थ वेलबींग में, एडुकेशन में इम्प्रूव होना है. बस यहाँ पे पिरामल टीम की यही काम रहेगी कि एडमिनिस्ट्रेशन के साथ मिलके अभियान को एक अच्छा मोमेंटम क्रिएट हो पाए, एक अच्छा जन आंदोलन की तरह एक माहौल बन पाए. इस पे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन को सपोर्ट करना. थैंक यू. संपूर्णतः अभियानाच्या माध्यमातून पौष्टिक आहार, रानभाज्या महोत्सव यासह विविध प्रकारचे उपक्रम जिल्हाभरात राबवले जात असून गर्भवती महिलांसाठी पोषण आहाराबाबतचा संदेश दिला जात आहे. याबाबत विविध ठिकाणी प्रदर्शनी मांडल्या जात असून प्रदर्शनीच्या माध्यमातून पोषण आहाराचे महत्त्व सांगितले जात आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख यांनी आकाशवाणीशी बोलताना जिल्ह्यात विविध प्रकारे राबवल्या जाणाऱ्या प्रदर्शनीची माहिती दिली. मी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक सेवा योजना मालेगाव तालुक्यामध्ये संपूर्णतः अभियान आयोजित केलेला आहे. नीती आयोगांतर्गत मालेगाव तालुका हा आकांक्षित म्हणून गणला गेलेला आहे आणि आज आपण ह्या संपूर्णतः अभियानामध्ये कुपोषित बालकांसाठीच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण दाखवलेल्या आहेत. त्याचबरोबर गरोदर माता, स्तनदा मातांनी घ्यावयाचा पौष्टिक आहार कसा असावा याबाबतीत सुद्धा आपण रेसिपी प्रदर्शनी ठेवलेली आहेत. त्याचबरोबर रानभाज्यांचा महोत्सव सुद्धा आपण मांडलेला आहे. त्याचबरोबर आपण 1 ते 40 स्तनपानाचे मुद्दे सुद्धा प्रदर्शनी ठेवलेले आहे, जेणेकरून आपलं मूल जन्माला आल्यानंतर पुढे कुपोषितच होणार नाही, यासाठी त्याला आईच्या दुधाचं महत्त्व किती आहे हे सांगण्यासाठी प्रदर्शन इथं आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर ह्या संपूर्णतः अभियानामध्ये आपल्याला एका इंडिकेटरवरती जास्त फोकस करायचा आहे. तो इंडिकेटर म्हणजे गरोदर मातेला जो काही शासनामार्फत आपण THR दिला जातो तो 100% आपल्याला तालुक्यातील महिला कव्हर करायच्या आहेत. तर आपण आपलं काम जवळपास सध्या 99%च्या आसपास आपलं काम झालेलं आहे आणि आपण पुढील महिन्यापर्यंत ते 100% करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नावातच संपूर्णतः हे ब्रीद घेऊन 12 विविध घटकांचा सामाजिक आर्थिक स्तरावरील विकास साधण्याच्या दृष्टीने राबवले जाणारे देशव्यापी संपूर्णतः अभियान हे निश्चितच वाशिम जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून या माध्यमातून जिल्ह्याचा विकास आर्थिक सामाजिक स्तरावरील त्याचे स्थान निश्चितपणे वाढणार असून संपूर्णतः अभियान वाशिम जिल्ह्यासाठी एक नवीन पर्वणी घेऊन येणार आहे. केंद्र सरकार आणि नीती आयोगाने साध्य करण्यासाठी जे उद्दिष्ट ठेवले आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वाशिम जिल्हा निश्चितच प्रयत्नशील राहील. श्रोतेहो, आत्ताच आपण संपूर्णतः अभियान या मालिकेतील वाशिम जिल्ह्यावर केंद्रित विशेष कार्यक्रम ऐकलात. निवेदन होतं विशाल बोरे यांचं. सादर करते सूरज गोळे. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.